नमस्कार सर्वांना. कशा आहात सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मस्त. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पाहुणी अँड मम्मा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काल पूजा मांडलेली आहे, ती पूजा काढणार आहे मी. म्हणजे पूजा केली त्याची परत एकदा आणि आता काढून घेणार आहे. तर ही पूजा आता मी काढत आहे. अगोदर सगळी परत एकदा पूजा करून घेतली आणि हे फुलं वगैरे सगळे काढून घेणार आहे. फक्त ना मी जो देवघरातला माझा कलश आहे ना, तो तसाच ठेवणार आहे, कारण तो कायमचा आहे. म्हणजे 1 वर्षापासून मी ठेवलेला आहे. तर एवढा छान त्याला ना वरती नारळाचं नाही का झाड पण उगायला लागलं आहे आता. तर असं म्हणतात की कलश घरात ठेवायला पाहिजे रोज आणि त्याची नियमित पूजा केली पाहिजे. 8 दिवसातून एकदा शुक्रवार किंवा मंगळवार असा वार ठरवून तुम्ही त्यातलं पाणी बदलू शकता आणि तांब्या वगैरे स्वच्छ करून मस्त नवीन पाणी फ्रेश भरायचं. तर त्या कलशाची पूजा केल्याने काय होतं, त्या कलशाची पूजा केल्याने ना घरावरचं संकट आपलं दूर होतं. तर नियमित पूजा केल्याने संकट दूर होतात घरातले आणि म्हणूनच ही कलश घरात ठेवला पाहिजे. हे बघा 1 वर्षापासून आहे, तर कसा वरती कोंब फुटला आहे किंवा झाड. तर आता 10 वाजले आहेत सकाळी. देवपूजा वगैरे आटोपली सगळी. आता नाश्त्याची वेळ झाली आणि आता मस्त असं दूध गरम करून नाश्ता करणार आहोत. या सगळेजण चहा नाश्ता करायला. तर सगळ्यात पहिलं दूध काढून घेतलं पातेल्यामध्ये आणि ते गरम करून मग चहा बनवला आहे. सगळेजण नाश्ता करायला या. चहा आणि हे पाव आहेत, छान लागतात हे पाव चहासोबत आणि मला आवडतात ते खूपच जास्त. मग चहासोबत आम्ही थोडंफार काही ना काही खात असतो, तसा चहा पित नाही. हा दुपारचा व्हिडिओ आहे. तर मी कपाट आवरत होते आणि साड्या व्यवस्थित ठेवत होते. तर माझ्या अशा लक्षात आलं की आपण पण ही जे ठेवतो आहे जशा साड्या, तसं ही ट्रिक सांगावं सगळ्यांना. मग कपाटात काय आजकाल भरपूर साड्या पॅकेट करण्याचे नाही का, हे असे पॅकेज भेटतात बाजारात, परंतु ते एवढे मजबूत नसतात. ते काही सारखं काढ घाल करण्याने ते हे बघा फाटून जातात. चेन वगैरे एवढे काही मजबूत नसतात. त्यामुळं मी ना तुम्हाला एक छान अशी ट्रिक सांगणार आहे. साडी आणि ब्लाऊज एकत्र कसं ठेवायचं. कधी कधी साडी सापडते तर ब्लाऊज सापडत नाही. मग नाहीतर आपण साड्याच्या मधोमध ब्लाऊज टाकतो आणि ती घडी अशी एकदम साडी फुगल्या जाते व्यवस्थित. मग एकावर एक घड्या बसत नाहीत साडीच्या. तर चला तर मग बघू. तर तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा आणि आवडल्यास तर सांगा मला कमेंट करून. तर साडी ब्लाऊज घ्यायचा आणि असं हे नाही का साडीची घडी घालायची. आपण फोल्ड करून कपाटात ठेवतो ना, तशी थोडीशी घ्यायची घडी आणि एकदम हे जे मी ब्लाऊज ठेवलं आहे ना, अगदी तसंच ठेवायचं आणि आतमध्ये साडी टाकायची. एकदम शोल्डर आहे ना आपलं, जे ब्लाऊजचे शोल्डर दोन्ही साईडचे, त्याच्या बरोबरीने साडीची घडी गेली पाहिजे. वरची घडी त्याच्याबरोबर गेली पाहिजे आणि एकदम असे स्ट्रेट ठेवून घ्यायचे आणि सगळे समोरचे जे हुक आहेत ना, ते लावून घ्यायचे पूर्ण पॅक असे. तर हे बघा इथं मी लावत आहे, पण आला आता शिव आलेला आहे मध्ये मध्ये करायला. काही तो व्यवस्थित करू देत नाही, पण ठीक आहे, त्याला घेऊन केलं मी. तर ते हुक लावून घ्यायचे आणि जो उरलेला भाग आहे ना खाली साडीचा, तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा. फोल्ड करून आत टाकून द्यायचा तो भाग आणि प्लेन करून घ्यायची घडी. एकदम छान अशी व्यवस्थित करून घ्यायची आणि मग एकदा भारी राहत होते ब्लाऊजमध्ये ही साडी. आता बघा तुम्ही, मागच्या साईडनी पण एवढी सुंदर दिसते
असं म्हणणार नाही की ब्लाऊजमध्ये टाकली आहे साडी. तर बघा तुम्ही मागच्या साईडनी, हे बघा किती सुंदर आपला गळा पण दिसतो इथे आणि डिझाईन पण गळ्याची किती सुंदर अशी स्टोरेज बॅग तयार झाली. आवडल्यास नक्की शेअर करा सगळ्यांसोबत. संध्याकाळचा टाईम आहे, आम्ही चहा वगैरे घेतला आणि आता गवारची शेंग निवडायची आहे मला. शिव झोपला आहे त्यामुळे म्हटलं पटकन निवडून घ्यावे, कारण तो मग जागा असला ना तर सारखं भाज्यांच्या मध्ये करत असतो, इकडं फेक तिकडं फेक करत असतो. म्हणून मग मी शक्यतो भाज्या तो झोपल्यावरच निवडत असते, जेणेकरून पटकन होतील निवडून. तर इथं मी कैची वापरली आहे गवार म्हणजे निवडायला. तर ते हाताने ना खूप टाईम लागतो, पण हे कैचीने जरा पण वेळ लागत नाही. एका वेळेला आपण 2-3 गवार असे नाही का शेंगा पटपट कट करू शकतो. म्हणून मी शक्यतो वापर कैचीचंच करते. आणि ते गवारचे शेंगाने हात पण खासतात आणि ते पण मग खाजत नाही जास्त जर कैची वापरली तर. हे बघा पटकन अशी गवार आता निवडून घेतली आहे मी आणि लगेच स्वयंपाकाला लागली. इथं मस्त ती गवारची शेंगी धुवून घेतली स्वच्छ पाण्याने. स्वच्छ धुतल्याने त्यावरचं काही धूळ वगैरे असेल ती निघून जाते. सगळेच धुतात भाज्या आणि धुतल्याच पाहिजे. आणि ही आपण काळजी मेन घेतली पाहिजे स्वयंपाक करताना. तर कुठलीही वस्तू असो किंवा भाज्या बाजारातून आणतो आपण, त्या हे धुवायलाच पाहिजे. फ्रीजमध्ये असेल तरी पण त्याला धूळ. तर मी ना आता आधी पीठ मळून ठेवलं आहे भिजण्यासाठी आणि आता इथं शेंगदाणे भाजून घेत आहे. पीठ मळल्याने ना छान चपात्या येतात, अगोदर पीठ मळून ठेवायचं. आता इथं ना टोमॅटो घेतले आहे मी कापून. टोमॅटो खूप छान लागतो भाजीमध्ये टाकल्यावर कुठल्या पण, त्यामुळं आवडतो घरात आम्हाला पण सगळ्यांनाच. म्हणून मी टोमॅटो एक कट करून घेतला आहे आणि लसूण खोबरं जरा घेतलं आहे. तर शेंगदाणे, लसूण आणि खोबरं आणि हिरवी मिरची जी आहे 4-5 घ्यायच्या आणि मस्त असं वाटून काढून घ्यायचं, मस्त बारीक वाटून घ्यायचं. आणि हे बघा आता वाटून घेते. भाजी बनवण्यासाठी मी कढई ठेवली आहे तर गॅसवर आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे नाही का म्हणतो आपण ते तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये. आणि फोडणीसाठी मोहरी टाकलेली आहे आणि टोमॅटो आणि कढीपत्ता वगैरे टाकून मस्त अशी जिरे टाकून फोडणी दिली आहे भाजीला. आणि त्यामध्ये लगेच धुवून घेतलेली गवार टाकून घ्यायची आणि मस्त परतून घ्यायची जरा वेळ. एकदम छान अशी एकदम थोडी परतल्यानंतर त्याच्यामध्ये हे कांदा लसूण मसाला असतो ना थोडा टाकायचा तो पण आणि परतून घ्यायची. त्याच्याने पण भाजी कुठलीही भाजी असो त्या मसाल्याने ना छान टेस्ट येते. हे मसाला मी जरा ओबडधोबड घेतला आहे वाटून शेंगदाणे वगैरे, कारण जास्त पातळ करायची नाही भाजी चपातीसोबत खाण्यासाठी. म्हणून हे बघा अशी झाकून ठेवायची. भाजी टाकली तिकडे तोपर्यंत बाबूला म्हणजे शिवला जरासं थोडंसं खाऊ बनवत आहे. तर शिरा त्याचं ते बनवलेली पावडर संपली म्हणून शिराच बनवते आत्ता. तर त्याला आता भूक लागली म्हणून पटकन थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी टाकलं आहे आणि वाटी त्याच्यामध्ये ठेवली, म्हणजे जेणेकरून पटकन थंड होईल आणि खायला येईल. आता भाजी झालेली आहे इकडे. तर आता लगेच चपाती करून घेतली आणि चपाती झाल्यानंतर मग लगेच वहिनीला जेवायला दिलं. आणि आता एवढाच व्हिडिओ आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा व्हिडिओला आणि प्लीज शेअर करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच व्हिडिओ पाहत जा. आणि थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. खूप गरम आहे चपाती त्यामुळे खाली पडली. दाखवते तुम्हाला भाजी कशी झाली आहे काय. या सर्वांनी जेवायला.
गुड नाईट. बाय, टेक केअर. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. थँक्यू.